वचनपूर्तीचा कार्यक्रम होता। या ठिकाणी मैदान उद्यान याचं भूमिपूजन झालं। त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना झालं। त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे चेक वाटप झालं। त्याचबरोबर AI आणि रोबोट महापालिकेच्या शाळेमध्ये त्याची सुरुवात झाली। असे अनेक कार्यक्रम आज मुंबईमध्ये अनेक वार्डामध्ये सुरू झाले, शुभारंभ झाला आहे। हे लोकाभिमुख हे सर्व कार्यक्रम आहेत। मी यांना खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि मुंबई शहर जे आहे, या मुंबईमध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत, या ठिकाणी STPची कामं सुरू आहेत, मेट्रोची कामं सुरू आहेत। हे विकासाचे प्रकल्प आम्ही पुढे नेतो आहे। या ठिकाणी कोस्टल अटल सेतूची कामं पूर्ण झालेली आहेत। आणि म्हणून मुंबईकरांचा प्रवास जो आहे, हा प्रवास पुढे जो आहे, या ठिकाणी वाहतूक कोंडी मुक्त होईल आणि त्याचबरोबर मुंबई खड्डेमुक्त होईल। कारण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण मुंबईमध्ये आम्ही करतो आहे आणि याचा फायदा मुंबईकर। आज आमचा खूप आनंद झालेला आहे। आज आमचा 3,500 महिलांचा मेळावा सुद्धा होता। आज दिवाळी निमित्त मी सगळ्यांना कुकर सुद्धा गिफ्ट दिलेले आणि साहेबांनी त्याचं ओपनिंग सुद्धा केलेलं आहे। आपण उठणं वाटप साखर वाटप घरोघरात देतोच, पण आजचा वेगळा कॉन्सेप्ट होता। आपल्या लाडक्या बहिणींना ज्यांना आपले पैसे येतात एकनाथ शिंदे साहेबांकडून, त्यांचाच मेळावा आपण हा भरलेला होता। आज ज्या महिला 3,500 महिला दिसत आहेत आपल्याला, त्यांना आपण कुकर वाटपचं वाटप होतं। आणि आज स्पेशली म्हणजे हा जो ग्राउंड तुम्हाला दिसतोय, ज्या ग्राउंडमध्ये आपण भूमिपूजन केलेलं आहे, तो सेक्टर नंबर 3चं ग्राउंड, सेक्टर नंबर 4चं ग्राउंड आणि सेक्टर नंबर 7चं ग्राउंड, त्याचं प्रेझेंटेशन आपण इथे लाईव्ह दाखवलं साहेबांना। त्याच्यासाठी 5 कोटीचा फंड साहेबांनी आम्हाला दिला होता आणि साहेबांनी एवढंच सांगितलं की ह्याला जेवढा काही फंड लागेल तेवढा आम्ही द्यायला तयार आहोत। आणि त्याचं प्रेझेंटेशनमध्ये खूप सुंदर असं मैदान या ठिकाणी आम्ही इथे बनवणार आहोत आणि त्याचा भूमिपूजन सोहळा सुद्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता। तुम्ही आता रक्षाबंधन मानलं तर हां, आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मी साहेबांना एक छानशी राखी इथे बनवून घेतली होती आणि ते राखीचा रक्षाबंधनचा सोहळा सुद्धा आम्ही इथे संपन्न केला। काही हजारो लोकांना कुकर वाटप केलेले आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पण दिले। ह्याच्यामध्ये तुमचं वाढ आहे, तुम्ही नगरसेवक आहे, त्याच्यामध्ये खूप आनंद झालेला आहे। कारण त्या महिलांचे फॉर्म भरतानाच त्यांचा जो उत्साह होता की लाडकी बहीण आणि आमचे लाडके भाऊ या ठिकाणी येणार आणि त्यांच्या हस्ते आणि त्यांचा हात लागून जो आता ओपनिंग त्यांच्या हस्ते केले, तर त्यांचाच आग्रह होता। ओपनिंग म्हणजे मी फक्त त्याचा सेरेमनी करणार होती की त्यांच्या हस्ते आपण दाखवणार होतं महिलांना। 3,500 महिलांना तर ते वाटू शकत नाहीत, पण साहेबच स्वतः बोलले की मी 5 महिलांना द्यायला तयार आहे। म्हणून 5 महिलांची मी नावं घेतली आणि त्या महिला स्टेजवर आल्या, त्यांनी त्यांच्या हस्ते दिलं आणि त्यांनी तो ओपनिंग केलेला आहे। काय म्हणणं आहे, विकासाचं काम असो कधी त्यांनी नाही असं सांगितलं नाही। ते स्वतःला कार्यकर्ता समजतात आणि तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल खूप प्राऊड आहे की असे नेता आम्हाला आज लाभलेले आहेत। मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी तशीच कामं केलेली आहेत। आज उपमुख्यमंत्री म्हणून पण आपल्याला महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि त्यांचा खूप जितकी त्यांची स्तुती करावी तेवढी कमी आहे। आम्ही पुढच्या वाढवत गेलो तरी मी त्यांची दिलगिरी व्यक्त केली। मी माझं स्पीच पण 10-15 मिनिटात दिलं। माझं अक्षरशः मी जेव्हा एंट्री केली, महिलांना भेटली, तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू यायचे बाकी होते। एवढ्या महिलांचा उत्साह आणि महिलांचं प्रेम हे माझ्याबद्दलचं त्या ठिकाणी मला आढळून आलं। काही विपुल जोशींना पाठचे कलाकार आहेत, त्यांचाच पाठिंबा आहे म्हणून माझी ताकद एवढी आहे। एका स्त्रीच्या पाठी पुरुष असतो, तसंच ती ताकद म्हणजे माझे पती विपुल जोशी आहे।